हॅलो, वेलकम टू यूट्यूब चॅनल जेनेक्स पेरेंटिंग विथ डॉक्टर माया. आजचा विषय मदर्स डे. ऐकायला छान वाटतं आहे कारण आज सगळीकडेच व्हॉट्सॲप असू देत, इंस्टाग्राम असू देत, यूट्यूब असू देत, सगळीकडे फक्त आईचा जयकार. पण खरोखर हा एक दिवस आईचा असतो का? नाही. आलेला प्रत्येक दिवस हा आईसाठी असावा, आईसोबत असावा. आजच आपण आईचं कौतुक करणं, आजच आपण आईविषयी भरभरून बोलणं, आजच आईला असं खूप सारे गिफ्ट देणं म्हणजेच मदर्स डे सेलिब्रेट होतो का? अजिबात नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट ज्या कोणी आई आहे त्यांच्यासाठीचा आज व्हिडिओ. आपण आई म्हणून, सून म्हणून, मुलगी म्हणून, बायको म्हणून सगळ्यांसाठी सगळ्या वेळी योग्य तिथे योग्य वेळी उभं असतो. पण आपण स्वतःसाठी किती जगतो? आपण स्वतःसाठी काय करतो? स्वतःसाठी आपण कधीतरी एखादी गोष्ट केली आहे, स्वतःसाठी आपण कधीतरी एक वेळ घेतलेला आहे आणि बऱ्याचदा तर असं होतं की आपण तो वेळ घेतला जरी तरी तो गिल्ट म्हणून आपल्या मनात नेहमी राहतं की अरे बापरे, मला आज काय करायचं होतं, मी आज खूप वेळ झोपली, मी आज 10 मिनिट जास्त वेळ झोपली, माझं काम लांबणीवर पडलंय. इट्स ओके. आज मदर्स डेचं तुम्हाला एक नवीन विटामिन मी इंट्रोड्यूस करणार आहे, दॅट इज विटामिन मी. आपण स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या आनंदासाठी काही वेळ हा राखून ठेवणार आहोत. दररोजचे 10 मिनिट किंवा दररोजचा अर्धा तास आपण हा स्वतःसाठी, तुम्हाला मी टाईम आहे, हा आपण राखून ठेवणार आहोत. त्या दरम्यान तुम्ही काय करू शकता? जे तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत, ज्या करायच्या राहिलेल्या आहेत, त्या आपण करू शकतो. त्या वेळात तुम्ही चांगली पुस्तकं वाचू शकता, त्या वेळात तुम्ही तुमच्या आवडती गाणी ऐकू शकता, त्यावेळी तुम्ही डान्स करू शकतात, त्यावेळी तुम्ही वॉकिंगला जाऊ शकतात, त्यावेळी तुम्ही म्युझिक शिकू शकतात, त्यावेळी एखादी गोष्ट आहे की जी ट्राय करायची आहे आणि ती राहून गेली आहे आयुष्यात, जसं गाणं शिकणं असेल, फॉरेन लँग्वेज शिकणं असेल, आणि काही गोष्टी की ज्या शिकायच्या आहेत पण वेळेअभावी, जबाबदाऱ्यांच्या अभावी नाही जमलं, ते तुम्ही ह्यावेळी करू शकतात. डिअर लेडीज, डिअर मम्मा, तुम्ही खूप सुंदर आहात. तुमच्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य सुंदर आहे, तुमच्यामुळे जग सुंदर आहे. अशाच सुंदर राहा, पण काळजी घ्या. तुम्हाला आनंद शोधण्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुम्ही ॲब्सोल्युटली मॉडर्न इंडिपेंडंट वुमन आहात. लहान लहान गोष्टींसाठी आपण इतरांवर का अवलंबून राहूयात? कोणी मला ॲप्रिसिएशन केलेलं नाही, कोणी माझ्या कामाची दखल घेतली नाही आहे, कोणी मला कन्सिडर नाही केलेलं आहे, कोणी मला विचारत नाही आहे. इट्स ओके. कुणावर तुम्ही डिपेंड राहू नका. कधीतरी एखादी शाबासकीची थाप आपण स्वतःलाच घेऊयात. कधीतरी आपण स्वतःची काळजी घेऊयात. डिअर लेडीज, आपण आपल्यासाठी जगणं गरजेचं आहे. सेल्फ केअर इज द प्रायोरिटी. तुम्ही कुठल्याही वयात असू देत, तुम्ही मॉडर्न मम्मा असू देत किंवा तुम्ही ओल्ड स्कूल मम्मा असू देत, तुम्ही आई आहात. तुम्ही जगातली सगळ्यात सुंदर प्रतिकृती आहात. आपण स्वतःला सुंदर म्हणूयात, आपण स्वतःची काळजी घेऊयात, कारण आपल्यामुळे आपल्या आजूबाजूचं जग सुंदर होणार आहे. ह्या वर्षीचा मदर डेचा एक सिम्पल रूल आहे. मी माझ्या मेंटल हेल्थ बाबतीत कन्सर्न राहणार आहे. माझं मानसिक आरोग्य ही माझी प्रायोरिटी आहे. मी माझं मानसिक आरोग्य जपणार आहे. मी माझ्या शरीराची जशी काळजी घेते आहे तशी मी माझ्या मनाचीही काळजी घेणार आहे. सुंदर असं काही नाही, पण हां, जे आहे ते सुंदर बनवण्याची ताकद एका बाईमध्ये असते, एका स्त्रीमध्ये असते, एका आईमध्ये असते. लहान लहान गोष्टींबद्दल गिल्ट बाळगणं बंद करा. लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. कशाला आपल्याला कोणी गिफ्ट आणून द्यायला हवं आहे? आज आपण आपल्यासाठीच एखादं आवडतं गिफ्ट खरेदी करूयात. आपण आपल्यासाठी जगूयात. मुळात आई म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. सिम्पल. तुम्ही जिथे जाल तिथलं वातावरण, तिथला कोपरा न कोपरा हा तुम्ही सुखमय करत असतात, हा तुम्ही सुंदर करत असता. ती आपली जबाबदारी आहे. तसंच आपण स्वतःची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. डिअर लेडीज,
आपण आपली काळजी घेऊयात. आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या इतर लेडीजची काळजी घेऊयात. आपल्या आजूबाजूला असलेल्या इतर मैत्रिणींची काळजी घेऊयात. कारण पॉझिटिव्हिटी ही ॲट्रॅक्ट होत असते. आपण आनंदी राहूयात. काळजी घ्या, आनंदी राहा.